आपल्या सोबत आता पुण्याहून सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी जोडल्या गेल्या आहेत। संगीताताई नमस्कार, आवाज येतोय माझा? प्रसाद काथे बोलतोय। हो 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 आत्ताच्या घडीला जी महत्त्वाची घडामोड होते आहे त्याचा तपशील आपल्या समोर आहे। खरातची कोठडी वाढावी म्हणून दोन्ही बाजूनी युक्तिवाद होतात, वाढावी की न वाढावी या प्रकरणातले सरकारी वकील अतिशय थेट अशी भूमिका घेतात की खरातनी नरबळी दिलेला असू शकतो। हाच मुद्दा इथे गंभीर अधिक बनतोय। महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप यापूर्वी संगीताताई त्याच्यावर होतेच, लोकांना फसवण्याचे पण आरोप होते। आत्ताच्या घडीला आता हा नरबळीचा जर मुद्दा समोर येत असेल तर हे सगळं प्रकरण किती गंभीर बनतंय? निश्चितच हा प्रकार भयानक आहे। कारण जे कानावर येतंय की ज्या गरोदर राहिले होत्या बायका किंवा मुली, त्यांची जी मुलं झाली त्यांचा त्यांनी बळी दिला नसेल, कारण का हा अतिशय क्रूर आणि नीच माणूस होता आणि खरं तर त्याला कुठं सेफ करायला नाही पाहिजे, त्याची बाजू पण नाही ऐकून घेतली पाहिजे। माझ्या मते तर जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानतो ना, मग आपण का नाही असा नीच माणसाचा चौरंगाप करावा? पुरावे आलेत आपल्या समोर, म्हणजे ह्याला कोणी वाचवणार, एखादा वकील येणार त्याला वाचवणार। म्हणजे मला तर खरंच असं वाटतं की याला वाचवायला वकील पण कसा मिळू शकतो? यांनी एवढा महिलांवर अत्याचार अन्याय केलेत की अंगावर रोंगटे खडे होतात की मारलं पाहिजे या माणसाला। म्हणजे मला जर सरकारने एक खून माफ केला ना तर मी याचा पहिला खून करीन। संगीताताई, आपला संताप अत्यंत समजण्यासारखा आहे, पण आपल्याला तशा पद्धतीचं कृत्य करता येत नाही, कारण आपल्याला संविधानाच्या चौकटीतच न्याय मागावा लागतो आणि मिळवावा सुद्धा लागतो। पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला लागेल, ज्या पद्धतीनं सरकारी वकील आपली बाजू मांडतायत, दुसऱ्या बाजूला खरातचे वकील सुद्धा सांगतायत की खरात संपूर्णपणे तपासात सहकार्य करत असल्यानं त्याला जामीन मिळायला हवा। बापरे, तपासात सहकार्य करतो म्हणजे काय करतोय? आपल्याकडे तर सगळ्या क्लिप येत आहेत, व्हिडिओज येत आहेत, फोटो येत आहेत आणि कोणीतरी नेत्यांनी मग फोन तर नाही केलेत सबुरीने घ्या म्हणून? ज्याचा कोणाचा व्हिडिओ असेल किंवा ज्याचे कोणाचे संबंध असतील त्या व्यक्तीशी, निश्चितच तो घाबरला असेल आणि सांगत असेल सबुरीने घ्या। तो आपला कॉपरेट करतो, काय उपकार करतोय का? अरे एवढ्या महिलांचं शोषण केलंय, गेले कित्येक वर्ष तू महिलांवर बलात्कार करत होता आणि त्याच्यानंतरही तुझ्या बरोबर हे नेते फोटो काढत होते, पाया पडत होते, ते मध 9-9 लाखाला ते 1-1 किलो मध घेऊन जात होते। म्हणजे या सगळ्या घाणेरडे प्रकार पाहिल्यानंतर कसं त्याला तुम्ही असं म्हणू शकता की त्याला हे केलं पाहिजे? बिलकुल, यामध्ये सरकारी वकिलांच्याकडून आणखी असा तपशीलही समोर येतोय की त्याच्याकडून 6.5 लाख रुपये सापडलेत। आता ताजा तपशील येतोय संगीताताई, 29 मार्च पर्यंत त्याला कोठडी देण्यात आलेली आहे। 7 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र आत्ताच्या घडीला 5 दिवसांची कोठडी मिळालेली दिसतेय।